44व्या दिवशी आपण पिल्लांचं वजन वाढ घेतोय. त्याच पिल्लाचं वजन 30व्या दिवशी 13 किलो 200 ग्रॅम होतं. तर 44व्या दिवशी त्या पिल्लाचं जे वजन वाढ आहे तर 16 किलो 100 ग्रॅम हे झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता वजन वाढ कशा पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण ब्लॅक कलरचं जे पिल्लू आहे तर त्या ब्लॅक कलरच्या पिल्लाचं वजन वाढ घेतोय. त्याचं वजन वाढ जे आहे 30व्या दिवशी 13 किलो 300 होतं आणि 44व्या दिवशी त्याचं 16 किलो 700 ग्रॅम हे वजन वाढ भरलेलं आहे. वजन वाढ जे आहे ते थोडंसं ग्रोथ आहे ते मागच्या काही 30व्या दिवशीपर्यंत कंपेअर केलं तर थोडंसं वजन वाढ हे कमी झालेलं आहे. कारण आपण काय केलं की आपण जे पिल्लांना दूध पाजतोय तर ते कॉन्स्टंट लेवलमध्ये ठेवलेलं आहे. आपण एका दिवसामध्ये पिल्लाला 2.5 लिटर दूध पाजतोय हे कॉन्स्टंटमध्ये ठेवणार आहे आणि आपण ह्याच्यानंतर काय करणार आहे, खुराक हा वाढवत जाणार आहे. कारण दुधावरती जास्त पैसा खर्च होतो त्याच्यापेक्षा खुराक दिलेलं थोडंसं परवडतं. तर खुराक खाण्यासाठी थोडंसं टाईम जातो, त्याच्यामुळे थोडंसं वजन वाढीचा जो ग्रोथ आहे तर तो थोडासा कमी झालेला आहे. तर खुराकामध्ये आपण जो फॉर्म्युला आहे त्याच पद्धतीने आपण त्यांना खुराक देतोय. तर सुरुवातीला आपण 10 ग्रॅमपासून खुराक वाढवत जसं खुराक पचेल तसं खुराक हा वाढवत जाणार आहे. तर ते आपण औषधांमध्ये जे 2 जंतुनाशकच्या मध्ये 30 दिवसाचा गॅप आहे तर त्याच्यामध्ये पहिलं 10 दिवस लिव्हर टॉनिक, त्याच्यानंतरचं 10 दिवस ऑस्टोवेट देतो आणि त्याच्यानंतरचं जे 10 दिवस आहे तर आपण त्यांना टोनोपुष्ट देतोय. पिल्लाचं वजन वाढ कसं झालं जरूर कमेंट करून